पुणे बँगलोर महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था असून सुद्धा टोल वसुली सुरू आहे। त्यामुळे याच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किणी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली। यावेळी विना टोल वाहन सोडण्यात आले। त्यामुळे टोल बंद वाहतूक सुरू अशी अवस्था किणी टोल नाक्यावर पाहायला मिळाली। महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने किणी टोल नाक्यावर मोर्चा काढलाय। त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून या महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान जोपर्यंत प्रशासन चांगले रस्ते देत नाहीत तोपर्यंत कर वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। जनतेच्या खिशातून जी लुबाडणूक सुरू आहे, जनतेच्या खिशातून कर आकारणी चालू आहे। विनाकारण हे पैसे गोळा करतात, पैसेच, आणि हे पैसे कोणाच्या घशात घालतात। जर हायवेवर मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नसाल, खड्डेमुक्त हायवे तुम्ही करू शकत नसाल, तर टोल वसुली का करता? यासाठी सुप्रीम कोर्टानं फटकारून देखील टोल वसुली केली जाते। यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं आजचं आंदोलन होतं। त्या आंदोलन आम्ही यशस्वी केलं। लगेच खड्डे मुजवायला देखील सुरू झालं। शिवसेनेच्या आंदोलनाची धास्ती घेऊन प्रशासनानं पुन्हा एकदा जागं व्हावं आणि जनतेला मूलभूत सुविधा देत नाहीत तोपर्यंत हायवेवर कर वसुली करू नये।